लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। बातमी आहे फुलंब्रीमधून। छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्री तालुक्यातील वडोद बाजार या गावाला वायरमन द्या या मागणीला आंदोलनापूर्वीच मान्य केल्याने आंदोलन मागे घेतले गेले। याबाबत सविस्तर वृत्त असे की फुलंब्री तालुक्यातील वडोद बाजार या गावाला वायरमन द्या अशा मागणीचे निवेदन रयत शेतकरी संघटना महाराष्ट्र यांच्यातर्फे महावितरण कार्यालय फुलंब्री येथे उपकार्यकारी अभियंता यांना देण्यात आले होते। या निवेदनात महावितरण कार्यालयासमोर रयत शेतकरी संघटनेच्या वतीने दिनांक 14 ऑगस्ट रोजी थाळी आंदोलन करण्यात येणार असल्याचे कळविण्यात आले होते। मात्र आंदोलनाच्या एक दिवस अगोदरच आंदोलकांची मागणी पूर्ण करून वडोद बाजार या गावाला वायरमन रुजू झाले असे पत्र दिले आहे, म्हणून सदरील आंदोलन मागे घेण्यात आले। यावेळी रयत शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश बापूसाहेब देशमुख यांच्या नेतृत्वाखाली मराठवाडा अध्यक्ष त्रिंबक नागरे, जिल्हाध्यक्ष हरिदास सरटे, जिल्हा सरचिटणीस शेख मुख्तार, अल्पसंख्याक अध्यक्ष अब्दुल रहीम पटेल, जिल्हा उपाध्यक्ष सय्यद मजहर, महावितरण विभागाचे उपकार्यकारी अभियंता साखळे, पत्रकार हेमंत वाघ हे सर्व उपस्थित होते। तर रयत शेतकरी संघटनेच्या वतीने उपकार्यकारी अभियंता यांचे आभार मानण्यात आले। रयत शेतकरी संघटनातर्फे फुलंब्री तालुका अध्यक्ष यांनी जे महावितरण कंपनी वडोद बाजार सर्कलसाठी वायरमन पाहिजे यासाठी मागणी केली होती। तर उपविभागीय अभियंता कार्यालय फुलंब्री यांनी संघटनेची मागणी मान्य करून त्या वडोद बाजार सर्कल येथे वायरमन दिला। त्याबद्दल 14 तारखेचं होणारे जे आंदोलन आहे हे जे इथं फुलंब्री तालुका अध्यक्षाच्या वतीने मराठवाडा अध्यक्ष त्रिंबक नागरे, हरिदास सराटे, अब्दुल रहीम पटेल, शेख मुख्तार व मजहर भाई आम्ही सर्व मिळून हे आंदोलन पाठीमागे घेत आहे। आम्हाला वायरमन दिल्याबद्दल आम्ही या कार्यालयाचे स्वागत करतो। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी फुलंब्री औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा।